सो हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि पाठचा पसारा जरासा इग्नोर करा. बट आज आहे 24 डिसेंबर. तुझीच बॅग आहे पाठी मध्ये पसारा आहे. हां, आज आहे 24 डिसेंबर. सो दीदीचा आज ॲन्युअल डे आहे. उद्या आमच्या सोसायटीची पूजा आहे. सो आम्ही डान्सचे सगळे प्रॉप्स बनवतोय, मी आणि दीदी. दीदीच्या एक फ्रेंड येणार होती, पण नंतर आम्ही बोललो, विचार केला असू दे, बिचारीला जरा आराम करू दे. दीदीला दया आली तिच्यावर. मग आता आम्ही बनवतोय. आणि मला लहान मुलांच्या डान्सचे पण प्रॉप बनवायचे. प्रॉप म्हणजे त्या लोकांची मशाल आहे आणि तलवार आहे. तलवार सगळ्यांनी आपापल्या बनवल्या. मशाल आम्ही आमच्या डान्सच्या वेळी लास्ट टाइम बनवलेल्या त्या आहेत. सो एकच तलवार मला बनवायचे फक्त. ते मी बनवते, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि आम्ही लोक कशावर डान्स करणार ते मी रिव्हील केलं असतं, पण एवढ्यात नको. कारण हा ब्लॉग आहे ना, हा ब्लॉग तसं आपण 26ला टाकणार ना. नाही, आज टाकलास तरी चालेल. मग प्रेप आणि ते वेगळं वेगळ्यापेक्षा मी एकच टाकते ना, पण मोठा होईल. बघूया. इफ हा ब्लॉग इफ प्रेपचा मोठा झाला तर तो उद्या येईल. जर प्रेपचा छोटा झाला तर मी उद्याचा आणि प्रेपचा दोन्ही मिळून 26ला टाकेन. सो बघूया आता पुढे काय काय होतंय. गाईज अर्धे प्रॉप्स बनवले, अर्धे प्रॉप्स बाकी आहेत. आणि आता मी पूर्णपणे अशी भिजलेली आहे. बिकॉज आता आम्ही सगळे सोसायटी अशी हे करत होतो, झाडत होतो. असं थांबा दाखवतो. सगळं वाकून हे केलं. आता मी तेच बोलली, रोज केलं तर मस्त मसाल्स बनणार. हे सगळे झालं आता करून. अर्धी सुकली पण हे माहीत नाही. सो गाईज आता ह्या लोकांचीच प्रॅक्टिस घेऊन माझा आजचा दिवस गेलेला आहे. त्याच्यामध्ये मी काहीच प्रेप वगैरे काहीही केलं नाही आहे. सो हा ब्लॉग तर तसं पण प्रेप तर मी नाही टाकणार आहे. सो मी जसं स्टार्टिंगला बोललेली व्हिडिओच्या की मग इफ माझा प्रेपचं मी जास्त काही शूट नाही केला, छोटा असेल तर प्रेप आणि जो पूजेचा ओरिजिनल दिवस आहे तो मी एकत्र करेन. सो आता मला तेच करायला लागणार आहे, कारण उद्या सकाळी माझी क्रिकेटची प्रॅक्टिस पण आहे. त्याच्यानंतर आल्यावर मला माझं सगळं जे काय मी घालणार आहे ते पण बघायचं आहे, कारण मी ते अजून बघितलं नाही आहे. सो बघते, इफ मी ते रात्री बघितलं तर होईल, नाही तर मग सकाळीच. मी क्रिकेटवरून आले, त्याच्यानंतर सगळे काका सकाळी गेलेले दादरला, तर त्यांनी ही सगळी फुलं आणली आहेत. सो हे जी पिंकवाली आहेत नाही, ती हळदी कुंकासाठी आणली आहेत. आणि हे ते कोण असं येतं ना, चीफ गेस्ट असं नाही, काय बोलतात बाबा त्यांना, ते जे कोण असतं ते त्यांना द्यायला, म्हणजे त्यांना असं द्यायचं, फोटो बिटो काढायचं, त्याच्यासाठी आणले आहेत. आणि रांगोळीसाठी फुलं अजून वरती आहेत, ती आम्ही आता ती फुलं पण कुस्करायची आहेत रांगोळीसाठी. सो मी ते पण तुम्हाला दाखवते. सो गाईस, मी संध्याकाळची डान्सची तयारी तर झालेली आहे. म्हणजे मी असं डब्यांमध्ये आम्ही लोकांनी ज्वेलरी ठेवली आहे, जी संध्याकाळी घालायची. माझी वेगळी, दीदीची वेगळी, मम्माची वेगळी. ही आमची रेट्रोवाल्या डान्सची साडी आहे. आणि माझी नवारी, मी नवारीचा कलर रिव्हील नाही करत, मी डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला दाखवेन. सो आता मी जाते फायनली बाहेर, बघते. आता ह्या लोकांनी कार्पेट घातलं असेल तर मी फटाफट फुलं कुस्करू, मग दीदी ड्रॉ करेल रांगोळी, मग त्याच्यामध्ये आम्ही डिझाईन करू. सो बघू आता, सगळे एक एक येत आहेत बाहेर. आता स्टेज वगैरे मी तुम्हाला ते पण दाखवते बाहेरचं, बट आता खूप जास्त ऊन आहे, थोडंसं दुपार होऊ दे मग दाखवते. हे बघा, आता मी फुलं कुस्करतो आहे रांगोळीसाठी. इथे काकी गुंडा कुस्करत आहेत, मी गुलाबं कुस्करते आहे. दीदी अजून आली नाही आहे. तिचा काल ॲन्युअल डे होता ना, मग ती त्या लोकांना लावणीची नवारी हवी होती, तर तिने रेंट नाही घेतलेली, तर ती आता ती द्यायला गेली आहे. सो ती आल्यावर ती पण आम्हाला लोकांना हेल्प करेल. इथे पूजेचे प्रेप्स चालू आहेत. स्पीकर आणला. सॉरी गाईज, व्लॉग बनवणारी वेगळी आहे, आवाज वेगळा येतोय तुम्हाला. तुमची व्लॉग बनवणारी तिकडे प्रॅक्टिस येते. सो आता मला माहीत नाही काय दिसतंय काय नाही. एक सेकंड मी दाखवते तुम्हाला. हां, 33 माझ्या बाजूची अंकुच्या घरचं आहे. नाही, अंकू 34 आहे. माझ्या बाजूला कोण आहे? 35. थांब मम्मी, मी माझं पार्सल. व्लॉग बनवणारी वेगळी झाली, मी बोलली. नाही, बोल चालेल, व्लॉग मध्ये टाकलं. आणि आम्ही लोक इथे रांगोळी काढतोय मागे. आता मी रांगोळी दाखवते, एक सेकंड. काकी फुलं तोडतायत.
कापतायत, पानं कापतायत. मला माहित नाही दिसतंय की नाही ची स्क्रीन. आणि मी आणि वृषाली दीदी आम्ही लोक रांगोळी काढतो. आम्ही फुलांची रांगोळी काढणार आहे. तर आता इथे मला माहित नाही दिसतंय की नाही. मी कॅमेरा ऑन करून ठेवते इकडे. मला माहित पण नाही दिसतंय की नाही. तेव्हा काकीने आता मला वडापाव आणून दिलेला आहे. तेव्हा त्यांनी वडापाव बनवून आणलाय. त्यांच्या हाताला जी चव येते ना खूप भारी. हे घे उसको दो. मी खाते आता, जाऊ दे. अभी आप लोग बेचारे तेरे आलू पराठे की तारीफ कर रही थी. ये ले पेपर से ले. टेस्ट लाइट में अपोजिट लाइट हो तारीफ गई. करो कैसा बना ना. ओ वही तो दे. अच्छा आंटी. मेरे को बोली 3 है. पीए बोली नहीं वही अभी आया. बेस्ट वडापाव. आणि एवढं छान आहे ना. आतली भाजीची चव पण खूप छान आहे. भेट आता तुम्ही दाखवते मी तुम्हाला. आता भेटू तुम्हाला रांगोळी काढून झाल्यावर किंवा रांगोळी काढताना. सो आता फायनली तयार झालेलो आहे. Oh my God. पकड़ ना. ऐसे पूरा मेरे को OOTD दिखाना है. सो मी तयार झालेली आहे. ह्या लोकांचा पण लहान मुलांचा पण डान्स परफॉर्मन्स आहे. त्या लोकांना पण तयार केलं आहे. मुलांची तर अक्षरशः मिशी काढली आहे. त्या लोकांनी नको होती बट तरी दिसतोय मला. बट स्टील चलत आहे. थोडी देर केली त्याच्यानंतर मग आमचा ते पण दाखवेन. ह्या लोकांमुळे आवाज नसणार आहेत गॅरंटीने. आणि हे बघा कन्फ्युजन आता आम्ही चाललो जेवायला. आम्ही ह्या कॉस्ट्युमवर पण एक डान्स केलाय. इफ तुम्हाला सगळे डान्सेस बघायचे असतील तर तिकडून जेवताना करतात. इफ तुम्हाला सगळे डान्सेस बघायचे असतील तर इंस्टावर बघा. मी इंस्टाचा माझा पेज खाली टॅग करते. और तुझे क्या बोलना है. रिप्लाई नहीं आया. बस दीदी बस. गाइस प्लीज लाईक करा. बस कर बस. हे बहेचं बघा काय चाललंय. सो दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग डिलेट झालेला. हा व्लॉग खूप डिले झाला आहे बिकॉज आमची पूजा होती 25th आणि मी हा टाकते 30th. कारण एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम होता. माझ्या फोनची स्टोरेज फुल झालेली. सो मी वेगळ्या फोन्समध्ये शूट केलेलं 3-4 असं. आणि मग ते 1 मिनटं हवा कॉपीराईट आहे. पार्टी सॉंग्स चालू ठेवलेले मी. सो म्हणून मी ते एका फोनमधलं दुसऱ्या फोनमध्ये करायला. मग ते स्टोरेज प्रॉब्लेम ते पण. आणि एडिटिंग पण ॲपचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला. मी ज्या ॲपवर एडिटिंग करते त्या ॲपवर नीट एडिटिंग होत नव्हतं. तिथे सगळे व्हिडिओज सारखे ह्याच्या अडकत होते किंवा ट्रान्झॅक्शन वगैरे. ते ट्रान्झॅक्शन नाही बट जे इफेक्ट्स आपण मध्ये जे एडिटिंग करत असेल त्यांना माहिती असेल. जे इफेक्ट्स आपण मध्ये लावतो ते नीट नव्हते होत वगैरे. सो म्हणून मग एडिटिंग राहिलेली आणि बॅक टू बॅक सगळं आलं. म्हणजे पूजा, त्याच्यानंतर अजून एक आहे ज्याचा व्लॉग उद्या येणार आहे जे आहे पूजेनंतर आलेलं. सो भेटते मी आता तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.